गुड इव्हिनिंग प्रमिता. आपण क्लास स्टार्ट करूया, रिव्हिजन स्टार्ट करूया. तोपर्यंत बाकीचे जॉईन झाले तर ठीक आहे, किंवा मग तुला काय डाऊट असतील ते आपण आज क्लिअर करूया. ठीक आहे. आणि आपण जे रिव्हिजन क्वेश्चन सॉल्व्ह केले होते, मॅमने तुम्हाला क्वेश्चन पेपर दिले होते, मिळाले क्वेश्चन पेपर? क्वेश्चन पेपर मिळाले का तुला? नाही मिळाले. MCQ आणि असे क्वेश्चन पेपर होते, 1 लाईन आन्सर्स. ओपन बुक टेस्ट झाली ना तुमची? हा, तर त्या क्वेश्चन पेपर बद्दल आपण डिस्कस करूया. स्क्रीन दिसते? ओके प्रमिता, तुझी एक्झाम कधी आहे? स्कूलची एक्झाम आहे का? स्कूल एक्झाम असेल ना तुझी, फायनल एक्झाम? ओके. एक्झाम नाहीये तुला? माईक ऑन करून सांगू शकते तू. ओके, तर आपल्या क्लासमधून तरी आपल्या एक्झाम्स होतच राहणार आहेत छोट्या छोट्या, कारण की आपण जो सिलेबस कंप्लीट केलाय तो आपल्याला आपला किती अभ्यास झालाय त्याचा, तुम्हाला कितीपर्यंत समजलंय, तर त्यासाठी आपण अशा छोट्या छोट्या टेस्ट घेणार आहोत. त्याचा फायदा काय होईल तुला? तुला नेक्स्ट इयर पण 7th मध्ये तुला त्याचा फायदा होईल. नाहीतर जरी स्कूल एक्झाम असो किंवा नसो, पण तुला नेक्स्ट इयर साठी तो बेस होईल. तू जेव्हा 6th मध्ये वगैरे जाशील तेव्हा हेच पुढे कंटिन्यू होत असतं. हिस्ट्री, जॉग्राफी जे आहे ते लास्ट इयरच काही लेसन्स असतात ते पुढे कंटिन्यू होत असतात. त्याच्यामुळे मग तुला त्याचा फायदाच होणार आहे. त्यामुळे कंटिन्युअस अभ्यासाच्या टचमध्ये राहायचंय. असं नाहीये की एक्झाम नाहीये तर काही लक्ष नाही द्यायचं, रीडिंग नाही करायचं. लेसन समजून घ्यायचे, प्रॅक्टिस करायची आहे. ठीक आहे. तर आपण लेसन जो आहे 6th and 7th तो पहिल्यांदा बघूयात. तर लेसन आहे लेसन नंबर 6, स्टोन एज. स्टोन एज, स्टोन टूल्स. तर याच्यामध्ये मी तुम्हाला काही क्वेश्चन दिले होते. ओल्ड स्टोन एज इज ऑल्सो कॉल्ड. ओल्ड स्टोन एज जे होतं त्यालाच काय बोललं जातं? स्टोन एजचे 3 टाइप्स पडतात, ओल्ड, मिडल आणि न्यू स्टोन एज. ओल्ड स्टोन एज, मिडल स्टोन एज आणि न्यू स्टोन एज. तर त्याच्यामध्ये जे ओल्ड स्टोन एज आहे त्याला काय बोललं जातं? पॅलिओलिथिक एज. ओल्ड स्टोन एजलाच काय बोललं जातं? पॅलिओलिथिक एज. इथे स्क्रीनवरती बघ. ओल्ड स्टोन एज और पॅलिओलिथिक, मिडल स्टोन एज और मिझोलिथिक, न्यू स्टोन एज और निओलिथिक. तर याच्यापैकी असे क्वेश्चन येऊ शकतात की ओल्ड स्टोन एजला ओल्ड स्टोन एज इज ऑल्सो कॉल्ड, और मिडल स्टोन एज इज ऑल्सो कॉल्ड, आणि खाली ऑप्शन येतील, किंवा न्यू स्टोन एज इज ऑल्सो कॉल्ड निओलिथिक एज, मिडल स्टोन एज इज मिझोलिथिक एज, ओल्ड स्टोन एज पॅलिओलिथिक एज. तर मग खाली 4 ऑप्शन्स येतील, पॅलिओलिथिक किंवा मिझोलिथिक, निओलिथिक. तर तुम्हाला कोणतं चूज करायचंय? पॅलिओलिथिक एज. तर जेव्हा आपण सिंगल क्वेश्चन दिलेला असतो, म्हणजे मी तुम्हाला रिव्हिजन क्वेश्चन मध्ये एकच विचारलाय ओल्ड स्टोन एज बद्दल,
पण तुम्ही त्याचसोबत पुढचं पण रीड करून ठेवायचं. मिडल स्टोन एजला काय म्हणायचंय, न्यू स्टोन एजला काय म्हणायचंय, ते पण त्याच्यासोबत तुम्ही रीड करून ठेवायचंय. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन इज डॅश डॅश स्टार्टेड युझिंग ऑर्नामेंट्स टू अडॉर्न देमसेल्स. डॅश डॅश स्टार्टेड युझिंग ऑर्नामेंट्स. ऑर्नामेंट्स म्हणजे काय, तर ज्वेलरी यूज करायला स्टार्ट केली. टू अडॉर्न देमसेल्स म्हणजे स्वतःला सुशोभित करण्यासाठी किंवा चांगलं वाटावं म्हणून. हे जे ओल्ड स्टोन एज पीपल होते त्यांनी स्टोन पासून, म्हणजे त्यावेळेला जे स्टोन्स असायचे, स्पेशल टाइप्स ऑफ स्टोन्स असायचे, बीड्स वगैरे, त्याच्यापासून त्यांनी ज्वेलरी बनवायला चालू केली. तर ते कोणते होते, ते कोणते पीपल होते? होमोसेपियन्स, होमो इरेक्टस, होमो हॅबिलिस और निअँडरथॅल. Who started using jewelry first? ज्वेलरी यूज करायला कोणी स्टार्ट केलं फर्स्ट? होमोसेपियन्स. तर इथे आहे दे हॅड ऑल्सो स्टार्टेड. होमोसेपियन जेव्हा त्यांचा ब्रेन जसं जसं डेव्हलप होत गेला, ते नवीन नवीन टेक्निक शिकले, नवीन नवीन नॉलेज गेन करत गेले. मॅम स्क्रीन वॉज ब्लर. स्क्रीन नाही दिसत आहे का? येस मॅम. ओके ओके, आय विल चेक. नेटवर्क तर आहे. आता दिसतीये? येस मॅम. तर होमोसेपियन मी फक्त ऑर्नामेंट्स बद्दल विचारलं, तर त्या पॅराग्राफ मधले दुसरे काही क्वेश्चन येऊ शकतात. जसं होमोसेपियन group of Homo sapien had begun to build huts and live in them. होमोसॅपियननी ह्या सगळ्या गोष्टी स्टार्ट केल्या, जसं हट बांधायला आणि हट मध्ये राहायला शिकले. दे हॅड ऑल्सो स्टार्टेड सेलिब्रेटिंग सोशल फेस्टिवल्स. मॅनी आर्टिस्टिक ऑब्जेक्ट्स अँड केव पेंटिंग्स क्रिएटेड बाय होमोसेपियन्स वेअर पॉसिबली मेंट फॉर दीज फेस्टिवल्स. तर त्यांनी फेस्टिवलचं सेलिब्रेशन स्टार्ट केलं. त्यांच्या ज्या गुहा होत्या, केव होत्या, त्याच्यामध्ये त्यांनी पेंटिंग्स करायला स्टार्ट केलं. अँड होमोसेपियन हॅड स्टार्टेड युझिंग ऑर्नामेंट्स टू adorn themselves. Beads from the time of Homo sapiens made of shells, bones and animal teeth have been found. तर असा पण क्वेश्चन येऊ शकतो की which type of jewelry Homo sapien used. So you have to write answer jewelry made up of shells, bones and animal teeth etc. तर अशा टाइपचे क्वेश्चन येऊ शकतात. हा पॅराग्राफ इम्पॉर्टंट आहे. Dash dash near Nashik is a well-known old Stone Age site. तर नाशिक जवळची वेल नोन ओल्ड स्टोन एज साइट कोणती होती? ऑप्शन्स आर गंगापूर, सिन्नर, चांदवड अँड पुडुचेरी. विच इज द ओल्ड स्टोन एज साइट? येत आहे का प्रमिता? गंगापूर, सिन्नर, चांदवड, पुडुचेरी. येत असेल तर आन्सर दे चॅट बॉक्स मध्ये. कोणता आन्सर वाटतंय तुला? साऊंड तर क्लिअर आहे, नेटवर्क क्लिअर आहे माझं. चॅट बॉक्स मध्ये आन्सर माहित असेल तर चॅट बॉक्स मध्ये टाक.
स्क्रीन परत शेअर करते मी. आता दिसतेय स्क्रीन? आणि आवाज येतोय? आवाज येतोय का? तर आपल्याला हे फाइंड आउट करायचं आहे आन्सर. तर 6th लेसन मध्ये डॅश डॅश नियर नाशिक इज वेल नोन ओल्ड स्टोन एज साइट. तर इथे सगळ्या आपल्या स्टोन एजच्या साइट दिलेल्या आहेत. इथे हा जो पॅराग्राफ आहे लास्ट वाला, रिमेन्स ऑफ टूल्स फ्रॉम द ओल्ड स्टोन एज हॅव बीन फाउंड इन इंडिया ऍट व्हेरियस प्लेसेस फ्रॉम काश्मीर टू तामिळनाडू. तर हा पॅराग्राफ आपल्याला व्यवस्थित रीड करायचा आहे. इम्पॉर्टंट पॅराग्राफ आहे. तर याच्यावरती असे पण क्वेश्चन येतील की अजून कोणत्या कोणत्या साइट्स इम्पॉर्टंट आहेत ओल्ड स्टोन एजच्या. विच वॉज द मोस्ट इम्पॉर्टंट साइट्स ऑफ ओल्ड स्टोन एज फाउंड इन एक्सकेव्हेशन. असा क्वेश्चन येऊ शकतो. 2 to 3 लाईन मध्ये पण येऊ शकतो किंवा त्याच्यामध्ये MCQ क्वेश्चन पण येऊ शकतो. Remains of tools from old stone age have been found in India at various places from Kashmir to Tamil Nadu. However, not many human fossils from old stone age have been found in India. तर कुठे कुठे सापडल्या? ओल्ड स्टोन एज वुमन वेअर फाउंड ऑन द बँक्स ऑफ नर्मदा इन विसिनिटी ऑफ हातनोरा. तर एक वुमेनचं स्केलेटन सापडलंय कुठे? तर हातनोरामध्ये. A village near Hoshangabad in Madhya Pradesh. Beside that, the fossilized skull of a child from the Stone Age was found at a village near Puducherry. पुडुचेरी जवळ एका चाइल्डचं स्कल सापडलं. Some remains of old Stone Age humans have been also found in Afghanistan, Sri Lanka. गंगापूर नियर नाशिक अँड इथे सापडला आपल्याला आन्सर. गंगापूरमध्ये मी जो क्वेश्चन विचारला होता, गंगापूर नियर नाशिक वॉज द ओल्ड स्टोन एज साइट. महाराष्ट्रातली कोणती साइट आहे? गंगापूर. आश्चर्य जो स्क्वेअर बॉक्स दिलेला आहे त्याच्यामध्ये पर्क्युशन टेक्निक बद्दल सांगितलेलं आहे. तर पर्क्युशन टेक्निकचं विचारतील क्वेश्चन. तुझ्याकडे बुक असेल तर तू टिक करून ठेवायचंय. मी ड्रॉप कशी काय झाले ऑटोमॅटिक प्रमिता? आवाज येतोय प्रमिता? ओके ओके, मे बी नेटवर्क इश्यू झाला असेल. आवाज येतोय का तुला? ओके. ॲट व्हेरियस प्लेसेस. तर हा इम्पॉर्टंट पॅराग्राफ आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळे प्लेसेस, जसं आता क्वेश्चन आपला झाला की डॅश डॅश नियर नाशिक.
तर गंगापूर, त्याचा आन्सर होतं गंगापूर नियर नाशिक इज वेल नोन ओल्ड स्टोन एज साइट. तर याच्यामध्ये सगळे प्ले No sound, ma'am. का आपण थांबायचं का? No sound, ma'am. ओके, मग थांबायचं का आपण प्रमिता? Okay, join again then. I am waiting. ओके, आता आवाज येतोय का सांग मला? ओके, स्क्रीन दिसतीये? तर मी तुला आत्ताच काय सांगितलं, लास्ट जो पॅराग्राफ आहे तो इम्पॉर्टंट आहे. रिमेन्स ऑफ टूल्स, व्हेरियस प्लेसेस ऑफ ओल्ड स्टोन एज, that is the important paragraph. Okay, the execution technique is also important. And again you have to do this exercise also. एक्सरसाइज मध्ये पण जे जे क्वेश्चन येत आहेत ते पण करायचे. मोस्टली आपण पिक करतो जेव्हा क्वेश्चन पेपर बनवतात स्कूलमध्ये पण, तर तिथले क्वेश्चन प्लस MCQ साठी जो लेसन आहे तो व्यवस्थित रीड करायचा. देन फ्रॉम शेल्टर्स टू विलेज सेटलमेंट. तर शेल्टर मध्ये कोणते पीपल राहत होते? निअँडरथॅल लिव्ड मेनली इन केव्ज. तर जो ओल्ड स्टोन एज पीपल होते ते शेल्टर मध्ये राहत होते. देन मिडल स्टोन एज पीपल वेअर लिव्ड इन सीजनल कॅम्प्स. देर वेअर 3 टाइप्स ऑफ विलेज सेटलमेंट: शेल्टर्स, seasonal camps and village settlement.
So middle stone age people were lived in seasonal camps, and new stone age people lived in village settlement. इथे मॅमथ बद्दल विचारतील. इथे जो एलिफंट लाईक अँसेस्टर दिसतोय तो कोणता आहे? मॅमथ. विच ॲनिमल डीड होमोसेपियन मेनली हंट? मेनली कोणता हंटिंग व्हायचं? तर मॅमथ. कोणता ॲनिमल हंट करायचे होमोसेपियन पीपल? तर जो एलिफंट लाईक दिसतोय मॅमथ त्याचं हंटिंग करायचे. विच पिरियड इज कॉल्ड स्टोन एज? ओके, तो आपण 6 लेसन मध्ये ओल्ड स्टोन एज, मिडल स्टोन एज, न्यू स्टोन एज, तर हे 3 टाइप्स बघितले. तिथे त्याच्यामध्येच हा क्वेश्चन तुला भेटून जाईल. विच पिरियड इज कॉल्ड स्टोन एज? तर स्टोन एज कोणत्या पिरियडला बोलतात? तर ज्या पिरियडमध्ये स्टोनचा यूज केला जायचा, स्टोनचे टूल्स यूज केले जायचे, त्याला काय बोलतात? स्टोन एज. स्टोनची ज्वेलरी, स्टोनचे टूल्स, हे सगळ्या गोष्टी ज्या होत्या त्या स्टोनच्या यूज केल्या जायच्या, म्हणून त्याला स्टोन एज बोललं जातं. ओके, तर 7th लेसन मध्ये हे जे शेल्टर, सीझनल कॅम्प आणि विलेज सेटलमेंट आहे याच्याबद्दल ब्रीफ आन्सर विचारतील. एक्सप्लेन अबाउट विलेज सेटलमेंट और seasonal camp. Write 2 to 3 write in a 2 to 3 sentences about village settlement or shelter. तर ते क्वेश्चन व्यवस्थित करायचे. देन विच वॉज द 1 लाईन क्वेश्चन मध्ये विचारतील, विच वॉज द ancestor of elephant? So ancestor of elephant was mammoth. किंवा होमोसेपियन्स मेनली कुणाचं हंटिंग करायचे, कोणते कोणते अॅनिमल्स हंट करायचे? सो होमोसेपियन्स मेनली hunting smaller animals like wild bear, deer, mountain goat and sheep, etc. तर this paragraph is also important. देन विलेज सेटलमेंट. विलेज सेटलमेंट कशी झाली? मोस्टली तिथे ऍग्रिकल्चर स्टार्टिंग झाल्यावर ते फूड ग्रेन स्टोअर करू लागले, आणि फूड ग्रेन स्टोअर करायला लागल्यामुळे मग त्यांना इझी झालं, एका ठिकाणी राहणं इझी झालं. आता इकडे तिकडे त्यांना अन्नासाठी भटकावं नव्हतं लागत, त्याच्यामुळे विलेज सेटलमेंट तयार झाल्या. ठीक आहे, ब्रीफ आन्सर मध्ये ह्या तिन्ही गोष्टी ऍटलिस्ट 3 to 4 लाईन्स मध्ये सांगता आलं पाहिजे. व्हॉट इज विलेज सेटलमेंट, व्हॉट इज शेल्टर, व्हॉट इज सीझनल कॅम्प्स. ओके, समजतंय? देन बिग of domestication of animals and agriculture. सेटल तिला सुरुवात झाल्यानंतर ते ॲनिमल्स पण डोमेस्टिकेशन, कोणता पण ॲनिमल आपल्याला डोमेस्टिकेट करायचा आहे म्हणजे पाळायचं आहे, तर कोणत्या कोणत्या स्टेप इम्पॉर्टंट आहे? तर these 3 steps are very important. Capture of the wild animal, taming the captured animal, and then obtaining useful materials like milk, etc. from them, and training them to work with humans as a beast of burden. सो ह्या लेसन मधला हा समजून घेतो की दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन.
Then when agriculture started, this paragraph is also important. Agriculture started first about 11,000 years ago in Israel and Iraq. Women are started cultivation. वुमननी ॲग्रिकल्चरची सुरुवात केली. Which tool they used for agriculture? So त्याला काय बोलायचं? Pointed stick with perforated stone. What they used? Pointed stick with perforated stone. So the houses of the beginning of new stone age made up of. तर हाऊसेस कशाने बनले होते? इथे आपल्याला हाऊसेस दिसत आहेत. तर वॅटल अँड डॉग. हे जे न्यू स्टोन एज मधले हाऊसेस होते ते कशाने बनले होते? वॅटल अँड डॉग. तर असे छोटे छोटे क्वेश्चन्स MCQ मध्ये विचारले जातील. त्यासाठी काय करायचंय? लेसन जो आहे तो व्यवस्थित रीड करायचा आहे. Then what are the three main steps in तो पाहिला आपण क्वेश्चन. What are the three main steps in process of domestication of wild animal? तर ते 3 स्टेप्स लर्न करायच्या. मोस्टली तोच इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. त्याच्यानंतर 1 लाईन आन्सर्स ह्याच्यामध्ये भरपूर सापडतील. 1 लाईन क्वेश्चन जे असतात, आन्सर इन 1 सेंटेन्स, तर अशा टाईपचे क्वेश्चन्स करायचे. हाऊ दे मेड अ पॉट्स, तर ते पॉट्स कसे बनवू लागले. किंवा स्ट्रक्चर ऑफ हाऊसेस इन द न्यू स्टोन एज पीपल. स्ट्रक्चर ऑफ हाऊसेस तिथे लास्टला दिलेलं आहे. हाऊसेसचं स्ट्रक्चर कसं होतं. द हाऊसेस ॲट द बिगिनिंग ऑफ न्यू स्टोन एज वेअर मेड अप ऑफ वॅटल अँड डॉग. द वॉल्स वेअर स्क्रीन वोवन फ्रॉम स्टिक्स ऑर बांबू प्लॅस्टर्ड विथ मड ऑर काउडंग. तर हे तुम्हाला एक्सप्लेनेशन देता आलं पाहिजे ऍटलिस्ट 2 to 3 लाईन्स मध्ये. ब्रीफ आन्सर जे असतात त्याच्यामध्ये तुम्हाला हे आन्सर्स करता आले पाहिजेत. ओके. सो स्टार्ट रिव्हिजन. तुमचे टेस्ट होणार आहेत क्लासमध्ये. सो स्टार्ट रिवायझिंग इट. ओके. ओके, इथे थांबूया आपण आता. तुला काही आहे का डाऊट? सिक्स लेसन स्टोन एज अँड स्टोन टूल्स. ओके, आपण तो नेक्स्ट टाइम बघूया. मग ऍक्च्युली तो तर लेसन आपला 2 वेळा झालेला आहे. लास्ट टाइम आपण दिवाळीच्या आधी पण हे सगळं घेतलं होतं आणि आता पण परत घेतलेलं आहे आपण. 2 ते 3 वेळा ऍक्च्युली रिवाइज झालाय तो लेसन. तरी पण त्यातला ऍक्च्युअली कोणता पार्ट तुला येत नाहीये तो रीड करून ठेव तू. आणि नेक्स्ट क्लासमध्ये एखादा पॅराग्राफ तुला समजत नसेल तर मी तुला नक्कीच समजून सांगेन. ठीक आहे. बाय.